हुंडाबळीची आणखी एक घटना पिंपरी चिंचवडमधील वाकड या उच्चभ्रू सोसायटीत घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सासरच्या छळाला कंटाळून दिव्या हर्षल सूर्यवंशी, वय वर्ष 26, राहणार W57 वाकड, हिने पॉश सोसायटीतील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन परवा आत्महत्या केली. पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारे हे हुंडाबळी थांबणार कधी, अशी उद्विग्न विचारणा या निमित्ताने पुन्हा झाली आहे. 3 वर्षांपूर्वी दिव्याच्या लग्नास 20 लाख रुपये खर्च तिच्या माहेरच्या मंडळींनी केला होता. तरीही माहेरहून सोने आणि फ्लॅटच्या फर्निचरला पैसे आणावेत म्हणून तिचा विविध प्रकारे छळ तिचा आयटी इंजिनियर पती हर्षल शांताराम सूर्यवंशी, वय वर्ष 33, सासू कल्पना शांताराम सूर्यवंशी, वय वर्ष 55, सासरा शांताराम उत्तम सूर्यवंशी, वय वर्ष 60, दीर योगेश शांताराम सूर्यवंशी, वय वर्ष 40, राहणार आंबेगाव बुद्रुक, पुणे आणि नणंद जयश्री पवार हे करत होते. त्याला कंटाळून अखेरने परवा राहत्या घरी दुपारी जीव दिला. या प्रकरणी तिचा जुळाभाऊ वैद्र भाऊसाहेब खैरनार, वय वर्ष 26, राहणार मोहाडी, तालुका जिल्हा धुळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून वाकड पोलिसांनी दिव्याचा पती आणि सासऱ्याला अटक केली आहे. तिचा भाऊ, आई आणि भाऊजाई यांनी दिव्याचा खून झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान या घटनेतून वैष्णवी हगावणे हुंडाबळीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. वैष्णवी आणि दिव्याच्या आत्महत्येत अनेक साम्य आढळले आहे. त्यांनीच केलंय सर. माझी मुलगी तशी नाहीच आहे. मी आजही सांगते, नंतरही सांगेन, केव्हाही सांगेन, माझी मुलगीने तसं पाऊल उचललं नाही. त्यांनीच मारलं माझ्या मुलीला. त्यांनीच केलेलं आहे हे सर्व आहे. गोष्टी कधी बोललं होतं का तुम्हाला? कधी सांगत होती का? सांगायची ती. मग मी एकाने मला टोचून बोलला पण मी सहन करते. आपल्या त्याच्यात तसं नाही आहे बाई. सहन करून घ्यायचं, पुढे चालायचं. आज सुधरेल, उद्या सुधरेल, पण त्याचं मागण्या मात्र पूर्ण होतच नव्हतं. कारण त्यांनी 4 महिने माझ्या मुलीला चांगलं वागवलं. लग्नाच्या आधी बघायला आलं तेव्हा नोकरीचे प्रश्न होते. नोकरी झाल्यावर लगेच जमवायचं होतं. तेव्हा लगेच 40 लाख रुपये आणि 40 तोळे सोनं मागितलं. आम्ही मुलगी सुखी राहील म्हणून होकार दिला. लगेच साखरपुडा ठरला. साखरपुड्यात 5 लाख रुपये केले. लगेच लग्न झालं. लग्नात 20 लाख रुपये खर्च केला. एवढं सर्व आम्ही देत होतो. आम्ही शेतात कष्ट करणारे लोक. माझा माणूस शेतात पडतो म्हणून तिचं सहन होत नव्हतं. माझे पप्पा शेतात काम करतात, लोक सुरू ठेवतात, मागून कसं दिलं मला, असं म्हणायची ती. आता पोचत्याला आमची एकच मागणी आहे, न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या मुलीचा जीव गेलाय तर तिचा जीवही जायलाच पाहिजे. दिव्याची हत्या केली गेलेली आहे. हर्षल सूर्यवंशी या नराधमाने तिचा जीव घेतला आहे. लग्नाच्या 6 महिन्यानंतरपासूनच त्रास सुरू झाला. सतत पैसे, सोनं, फ्लॅटसाठी फर्निचर मागणं सुरू होतं. नोकरी न लावल्यामुळे तिला रोज टोचलं जायचं.